तसंच यावर्षी घेतलं. गणपती दर्शनाला आलो आणि दर्शन घेतलं आणि आता निघालेलो आहे. साहेब तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतलं होतं, परंतु काही लोक यावर्षी आलेली होती. यावर्षी काही नवे नेतेही आले. आम्ही तर रेग्युलर येतो. येस बरोबर ना. आम्ही तर अनेक वर्षापासून येतो. पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले. नवीन लोक पाहिले. आनंद झाला. बरं आहे, चांगलं आहे. साहेब उद्धव ठाकरे बाप्पा कोणाला पावणार? काय मागणं तुम्ही साकडं घातलं राज ठाकरेंच्या बाप्पांना? बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही. त्याला सगळं माहीत आहे. मी एवढंच नेहमी सांगतो, या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर. आणि नेहमी सांगतो, आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी, याला सुखी ठेव. चांगला पाऊस तर पडतोच आहे. चांगलं पीक येऊ दे, उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे. आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान, आनंद, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, हे बाप्पाला सांगितलं. आणि जे कोणी दुःखी असतील त्याने सुखी कर. साहेब पण असं आहे की साहेब राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं, मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल, तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का? स्नेहभोजनासाठी तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात? आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तर हे बंद आहेत तुमचे, ते काही अशा भेटीगाठींमधूनच अशा याचा काही राजकीय अर्थ काढू नका. आणि बघा, सगळंच सांगायचं असतं का तुम्हाला? राजकीय बात थोडा तर आहे ना. नाही, पण तुम्ही काही स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे का? स्नेह आमचा आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल. साहेब जरांगे पाटील मुंबईत येत आहेत उद्या मोठ्या प्रमाणात. 22 वर्षांनंतर आले, या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या? बघा, मी सांगितलं ना, आम्ही तर येतच होतो. तुम्ही रेग्युलर. आता काही लोक नवीन यायला लागले, चांगलं आहे. गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे. नाही पण साहेब, आणि काय बाकी काय भेटीकडे काय बघायचं साहेब, पण त्यांच्यातल्या भेटीगाठी अलीकडे वाढता आहेत. तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले. चांगलं आहे ना, चांगलं आहे. म्हणजे अदखलपात्र लोक दखल घ्यायला लागले, चांगली गोष्ट. येस अरे बाबा ऐका, कुठलंही कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. नाही पण साहेब शुभेच्छा देतो. पण फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहोते, एकत्र कायम राहोते. नाही, मी तेच म्हणालो, गणपती बाप्पाने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी, सद्बुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे. गणेश उत्सवानिमित्त नवीन श्री गणेश होतोय कुठल्या नातेसंबंध किंवा समीकरण? बघा, मी तुम्हाला सांगतो की कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर चांगली बाब आहे. आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव असं त्यात महाराष्ट्रामध्ये ही आपली संस्कृती आहे, आपलं परंपरा आहे. धन्यवाद. मगाशी तुम्ही मगाशी बोलताना बोलला की ये राज की बात है, तर ही राज की बात काय आहे नेमकी? अरे बाबा, राजसाहेबांकडे आलो ना मी. असं काय करता? येस.